सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभा आशिष रेसिडेन्सी, के.जे. मेहता रोड, नाशिक रोड या ठिकाणी घरफोडी करून चोरी झाल्याबाबत उपनगर पोलीस ठाणे इथं चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावर जाऊन तपास केला. तसंच सदर घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले. तपास करीत असताना पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर व मंगेश जगजाप यांना गोपनीय माहिती मिळाली की चव्हाण मळा व अरिंगळे मळा या ठिकाणी राहणारा विक्रम व करण नावाच्या इस्मांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे, दिलीप भोई व पोलीस शिपाई भारत राऊत यांनी अरिंगळे मळा व चव्हाण मळा या ठिकाणी जाऊन अधिक चौकशी करून त्यांचं नाव करण बुनी व विक्रम पौळ असं असल्याचं निष्पन्न झालंय. सदर आरोपी हे दिनांक 20 मार्च रोजी नवले ब्रिज या ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार असल्याची गोपनीय बातमीवरून त्या ठिकाणी साध्या वेशात सापळा रचला असता करण काळूसिंग जुनी वय 23 वर्ष राहणार अरिंगळे मळा एकलहरा रोड साईबाबा मंदिराच्या मागे नाशिक रोड, विक्रम तानाजी पौळ वय 34 वर्ष राहणार चव्हाण मळा के.जे. मेहता हायस्कूल मागे उपनगर नाशिक रोड हे 2 आरोपी मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 60 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली देऊन 10,60,000 रुपये किमतीचा एकूण 100 ग्रॅम वजनाचं सोने व 900 ग्रॅम वजनाची चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, प्रेमचंद गांगुडे, दिलीप भोई, विजयकुमार सूर्यवंशी, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगजाप, पोलीस शिपाई भरत राऊत, राजेश राठोड, गणेश भागवत, मंगला जगजाप यांनी यशस्वीरित्या पार पाडली. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून विभाग 2 झोन 2 म्हणजेच नाशिक रोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाणे सदर परिसरातील गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हे प्रतिबंध हा प्रभावीपणे व्हावा या उद्देशाने गुन्हे शाखेअंतर्गत नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आले होते आणि सदर युनिटला गुन्हे उघड करणे, प्रतिबंध करणे आणि रेकॉर्डर आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलिसांना ताब्यात देण्याची कामाची जबाबदारी दिली होती. सदर परिसरात मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची संख्या वाढली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सर व सहाय्यक पोलीस आयुक्त मिटके सर यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक रोड गुन्हे शाखा युनिट यांनी सदर ठिकाणी होणाऱ्या घरफोडीवर लक्ष केंद्रित करून सर्व ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणची आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, आजूबाजूच्या परिसराची फुटेज आणि त्याच्यावरून जे चेहरे मिळाले त्याच्यावरून मानवी संसाधनाचा वापर करून गुन्हे शाखा नाशिक रोड इथे काम करणारे दत्तात्रय चकोर असतील, मंगेश जगजाप असतील, गांगुडे साहेब असतील किंवा भरत राऊत यांनी अथक परिश्रम करून त्या आरोपींची नावं निष्पन्न केली. त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा आरोपी विक्रम उर्फ विक्की पौस, त्याच्यानंतर करण सरदार हे रेकॉर्डवरचे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांना काल उशिराने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नाशिक शहरात एकूण 7 ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले आणि त्यांनी संबंधित सोनारांना सोने विकल्याची देखील माहिती दिली. त्यामुळे त्यांच्याकडनं ते सोनं जवळजवळ 10 तोळे सोनं आणि 1 किलो चांदी अशी जवळजवळ 11 लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखेने केलेली आहे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.